भेटी लागी जीवा लागलीसी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. वारीच्या वाटेवर न्यूज 18 मराठीची टीम आहे आणि या भेटी लागी जीवा कार्यक्रमाच्या माध्यमातून वारीचे विविध रंग आपण पाहत असतो, दर्शकांपर्यंत पोहोचवत असतो. याच रंगांमध्ये एक रंग कॅलिग्राफीचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुंदर अशी कॅलिग्राफी तुम्ही बघू शकता. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आणि एकीकडे भेटी लागी जीवा या आपल्या कार्यक्रमाची खास कॅलिग्राफी इथे करण्यात आलेली आहे आणि ही कॅलिग्राफी ज्यांनी केलेली आहे त्याच दादाशी आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत कशा पद्धतीनं हे कॅलिग्राफीचं काम चालतं आणि वारीमध्ये त्याला काय म्हणजे आनंद मिळतोय कॅलिग्राफी करून. दादा रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली ताई. आज या ठिकाणी मी आलेलो आहे वारीमध्ये. आपलं नाव सांगा. मी अमोल टकले, सांगली दुधगावरून आलेलो आहे आणि हे सर्वजण आहेत ते माझे कुटुंबीयच आहे. सर्व कुटुंब घेऊन मी आज वारीमध्ये आलेलो आहे. आणि मला सांगा, तुम्ही कॅलिग्राफी जी करता आता वारीमध्ये, तुम्ही मगाशी सांगितलं की अक्षरवारी तुम्ही करताय. अक्षरवारी काय आहे आणि कॅलिग्राफी मधून कसा आनंद मिळतो तुम्हाला? या ठिकाणी सर्वजणच वारीला येतात आणि मला सुद्धा वाटलं की आपण वारीला आलं पाहिजे आणि वारीला येत असताना मोकळ्या हाताने कसं यायचं. आपल्याकडं विठ्ठलानं कला दिलेली आहे आणि ती कला म्हणजे माझी अक्षरं आणि ही अक्षरं घेऊन मी आज वारीमध्ये आलो आहे. गेली 2-3 वर्ष झालं मी वारीमध्ये येतोय आणि या वारीला येण्याच्या आधी जी रायगडची वारी आहे आपली शिवराज्याभिषेक, ही वारी केल्यानंतर जो काय ऊर्जा आणि जो काय उत्साह मिळतो त्यातूनच आज ही मला प्रेरणा मिळत ह्या मी पंढरीच्या वारीला माझी अक्षरं घेऊन आलेलो आहे. आपण बघतोय वारीच्या वाटेवर आपण माऊली आणि तुकोबांच्या स्वागतासाठी असं जागोजागी अशी जे सुंदर आणि वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. कुठे मोठमोठ्या रांगोळ्या असतील तर कुठे फुलांची सजावट असेल. इथे आपण बघतोय कॅलिग्राफीच्या माध्यमातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत या दादांनी केलेलं आहे. दादाचे काका सुद्धा आपल्या सोबत आहेत. माऊली नमस्कार. नमस्ते. मी दिनकर टकले दुधगावून आलो आहे. पंढरीच्या वारीसाठी अनेक राज्यातून भरपूर भक्तजन विठ्ठलांच्या भेटीसाठी येतात वारीसाठी. तसेच पहिल्यांदा संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत ही पहिल्यांदा वारीला येत होते असं म्हटलं जातं. तसेच तुकाराम महाराज वारीला येत होते. त्यांचं चिरंजीव नारायण महाराज यांनी पहिल्यांदा तुकाराम महाराज व ज्ञानेश्वरी यांच्या पादुका पंढरपुरापर्यंत पहिल्यांदा त्यांनी आणल्या. तेव्हापासून वारीला सुरुवात झाली. निश्चितच आपण बघतोय वारीचा इतिहास काकांनी आपल्याला सांगितलेला आहे. पण त्याचबरोबर दादा, ही जी कला आहे, मी बघितलं तू अगदी काही मिनिटांमध्येच इतकं सगळं तयार केलंय, इतकं स्पीडमध्ये आणि इतकं सुंदर हे जे तू काही तयार केलंयस, खूप सुंदर. तर सगळ्यात जास्त मला आवडली विठ्ठलाची जी प्रतिकृती काढलीस खूप कमी वेळात आणि त्या प्रतिकृतीमध्ये तो भाव सुद्धा जाणवतोय. असं वाटतं आपण पंढरपुरातल्या विठ्ठल माऊलीला बघतोय. त्याचबरोबर आमच्या शोचं सुद्धा नाव काढलंय भेटी लागी जेव्हा, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. पण ही जी मूर्ती काढताना मनात काय भाव असतात जेव्हा ती उभेऊब उतरते? काय भाव असतो आपल्या हातात आणि आपल्या माझ्या पाठीमागे आणि माझ्या पुढे विठ्ठलच राहिलाय. त्यामुळे माझ्या मागे पण विठ्ठल, पाठीमागे सुद्धा माझ्या विठ्ठल आहे. नेहमीच माझ्या श्वासात विठ्ठल आहे. त्यामुळे हे विठ्ठल मी काढलेलं आहे. साक्षात विठ्ठल भगवान तर स्वतः अवतरले आहेत. त्यामुळे मी काय आहे त्या ठिकाणी, मी एक मातीचा कण आहे. त्यामुळे ही कला घडत गेले आणि अशीच चराचरी माझी कला घडत राहणार आहे. अक्षरवारी अशीच नेहमी चालत राहणार आहे. दादा मला सांगा की कॅलिग्राफीची आवड कशी निर्माण झाली? मी अगदी 7वीला असल्यापासून चित्र काढत होतो. माझं चित्र जपानला गेलं आणि जपानला गेल्यानंतर मला सांगितलं की तुझी चित्र नुसती काढून काहीच उपयोग होणार नाही. मला माझ्या शिक्षकाने सांगितले की दादा तू आता अक्षरांच्याकडे वळ. आणि मी आधीपासून मग सायकलची नावं काढायची, सायकलच्या पंख्यावरती नावं काढायची, कुणाच्या घरावरती नावं काढायची, छत्र्यांच्या वरती नावं काढायची. अगदी 10-10 रुपये घेऊन मी फ्लोरोसेंट रंगाने मी नावं काढलेली आहेत. पण आता तीच छत्री मी एक 1,000 रुपयाला एक छत्री करत आहे. त्यामुळं त्यातूनच मला ही अक्षराची गोडी निर्माण झाली. मी अक्षर सुविचार वर्गामध्ये लिहायला लागलो. भले मला मार्क दुसऱ्या विषयाला कमी होते, पण मला जो आनंद मिळत होता तो मी या अक्षरातून व्यक्त करत आणि माझ्या लेखीचं सुद्धा नाव आहे अक्षरा. वाव, किती सुंदर दादा, खूपच सुंदर. काय मस्त आहे. म्हणजे कुठून तुझा प्रवास सुरू झाला आणि आता कुठपर्यंत पोहोचलाय, अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्हाला पण दादा, एवढे लांबून तुम्ही आलेला आहात अक्षर वारीसाठी. एक वेगळा प्रकार वारीमध्ये यावर्षी पाहायला मिळतोय. दरवर्षी दादा वारी करता? दरवर्षी आता 2-3 वर्ष झाले चालू आहे. इथून ही विठ्ठलाची जोपर्यंत मला साथ आहे
हात तोपर्यंत चालताय काय तोपर्यंत ही अक्षरवारी चालूच ठेवणार आहे. खूपच सुंदर मला हा उपक्रम वाटलेला आहे, कारण अक्षरांच्या माध्यमातून त्यांनी आपली भक्तिभाव पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय विठ्ठलाची अतिशय सुंदर मूर्ती काढलेली आहे. त्याचबरोबर आपल्या शोचं नाव, खास भेटी लागी जीवा या शोचं नाव सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना सगळ्यांना आपण न्यूज 18 मराठीकडून खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि पुन्हा एकदा म्हणूयात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाडी, न्यूज 18 मराठी, माळीनगर. बोला रामकृष्ण हरी.